भारतामध्ये परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना मनसे आघाडीवर फडणवीसांचं सूचक विधान। आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। मी एक शब्द आज पुन्हा देतो म्हणत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, सरिता म्हस्केंचा आरोप। मातोश्रीवरील बैठकीमध्ये सरिता म्हस्केंचा आरोप, सूत्रांची माहिती त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले, सरिता म्हस्केंचा दावा, सूत्रांची माहिती। केडीएमसीमध्ये शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवले, ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाबाबत भाजप महायुतीची चर्चा सुरू, भाजप सेनेतच निर्णय, दुसरा विचार करण्याची गरज नाही। कल्याण डोंबिवलीच्या महापौर पदाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया। केडीएमसीमधील महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू, शिंदेच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार, त्या दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलंय। शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगले यांची चर्चा। एकाच आकड्यामध्ये नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यामध्ये आणि त्यातून सावरल्यावर योग्य निर्णय घेतील, भाजपच्या अमित साटम यांनी डिवचलं। अचलपूरमध्ये भाजप एमआयएम युती न झाल्याचं दोन्ही पक्षांकडून स्पष्टीकरण, एमआयएम सोबत युती नाही, भाजप नगराध्यक्ष रुपाली माथनेंचं बावनकुळेंना पत्र, तर भाजपसोबत एमआयएमनं युती केली नाही, एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांचं स्पष्टीकरण। अचलपूरमध्ये भाजपच्या गटामध्ये एमआयएम काँग्रेस नाही, मंत्री बावनकुळे यांची माहिती, भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, भाजपचा एमआयएम सोबत काही संबंध नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया।